लाईन मार्किंग आता करून झाले आहेत. लाईन मार्किंग केल्यानंतर ब्रश आपण एकदा पाण्यामध्ये डीप केला, नंतर क्लीन करायचा, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते कमी होतं. त्यानंतर कुठलाही एक कलर घ्यायचा. तुमच्याकडे जे काही 10 कलर्स आहेत त्या 10 कलरपैकी कोणताही एक कलर घ्या. याच्यामध्ये तुम्ही ग्रीन, रेड, ब्लॅक असा कोणताही यूज करू शकता. एक कलर घ्यायचा आहे. ठीक आहे. आता या कलरमध्ये ब्रश डीप करायचा आहे. ब्रश डीप केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी लाईन आहे ती फक्त सरळ लाईन आपल्याला मार्किंग करायची. लाईनची थिकनेस नाही पाहायचं. तर एकसारखी लाईन आली पाहिजे तुमची. मग ती लहान मोठी असं काही नाही की एकसारखी लाईन आली पाहिजे. स्टार्टिंगला पहा, ब्रश पकडताना कधीही जसं आपण पेन पकडतोय बरोबर तसा पकडायचा. जसं आपण पेन पकडतो, जसं तुम्ही पेन पकडत असाल, कम्फर्टेबल असाल तुम्ही, सेम तसं ब्रशला पकडा. ब्रश पकडल्याच्या नंतर हात बरोबर तुमचा खाली राहायला पाहिजे. हलक्या हाताने नाही करायचं. तर हात व्यवस्थित खाली ठेवून घ्या. सायलेंट हात बसला पाहिजे. जिथं तुम्ही लाईन घेतल्यात त्याच्या साईडलाच हात ठेवला आहे मी. हात ठेवल्यानंतर ब्रशचा जो पॉईंट आहे तो थोडासा क्रॉस आहे. एकदम सरळ नाही पकडला आपण किंवा एकदम आडवा पण नाही, तर थोडा क्रॉसमध्ये ठेवून पहा. अगोदर ठेवला. आता ही जी लाईन आलेली आहे तुमची सरळ, त्या सरळ लाईनवरती तुम्हाला एक लाईन मार्किंग करायची. जिथपर्यंत ती लाईन येईल तिथपर्यंत ट्राय करा. अशा पद्धतीने पहा. आता सेकंड लाईन. ज्यावेळेस तुम्ही आता इथून लाईन घेताय तर ही अशी आतमध्ये कुठेही ब्रेक व्हायला नको, हे नको. त्यासाठी जे स्टार्टिंगला घेतलेलं आहे तेच तुमचं कंटिन्यू करा. असं 3 ते 4 लाईनवरती ट्राय करायचं आहे. परत रिपीट. स्पीडमध्ये घ्या, एकदम सायलेंट पण नको आहे. नसतील तर अजून मार्किंग करून घ्या. फ्लॅट ब्रश घेतला. फ्लॅट ब्रश पण याच्यामध्ये कलरमध्ये डीप करायचा. डीप केला, सेम याला पण तसंच पकडायचे जसं आपण अगोदर घेतला होता. ब्रश पकडायची पद्धत तीच असणार आहे, ज्याच्यामध्ये की हात व्यवस्थित सायलेंट ठेवायचा एका ठिकाणी आणि लाईन मार्किंग करायची सरळ. परत कलर घेतला. आता लाईन खूप जास्त लांब वाटते तर आपण याला 2 मध्ये असं डिवाइड करू शकतो. एक लाईन झाली. परत सेकंड लाईन. फर्स्ट, सेकंड. लाईन ती सरळ आली पाहिजे. फ्लॅट ब्रश पकडताना ज्यावेळेस आपण हा फ्लॅट ब्रश यूज करतो तो असा फ्लॅटच राहायला पाहिजे. त्याला सरळ नाही पकडायचं, आडवंच पकडायचं, म्हणजे ती लाईन ही बरोबर सरळ बसली पाहिजे. सॅप ग्रीन कलर घेतला आहे. सॅप ग्रीन कलर आणि फ्लॅट ब्रश. फ्लॅट ब्रशला सॅप ग्रीन कलरमध्ये डीप करायचे. डीप करताना तो पूर्ण डीप करायचा ब्रश. आता इथं कुठलीही मार्किंग करायची नाही आपल्याला, जसं अगोदर आपण लाईन्स केल्या होत्या अगोदरच्या याच्यामध्ये. आता ह्याच्यात कुठलीही लाईन वगैरे नाही, तर डायरेक्ट हँडने म्हणजे तुमच्या हातानेच करायचं आहे तुम्हाला हे ड्रॉ. ब्रश आता हा सरळ पकडायचा आहे. पकडताना पहा, सरळ ब्रश पकडला. जसं आपण सी टाईप, सरळमध्ये सी आणि अपोजिटमध्ये सी करतोय आपण. पहा हे असं. ब्रश खाली ज्यावेळेस घेताय त्यावेळेला हलकासा तो थोडं स्पीडमध्ये करायचा आणि खाली हलकासा उचलून घ्यायचा आहे ज्यावेळेस खाली जातो त्यावेळेला. आणि एकदाच कलरमध्ये डीप केला आहे, परत परत कलरमध्ये डीप नाही करायचा. एकच वेळा घेतला आहे. इथून घेतला ब्रश, खाली जातो आपण त्यावेळेला थोडा स्पीडमध्ये जायचा. या साईडला पण सेम तसंच, वरती जे केलं त्याच्या अपोजिट खाली घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस मी इथं ब्रश ठेवते त्यावेळेला तो सरळ आहे. सरळ ठेवला, परत खाली गेलात, परत तो असा कमी करायचा.
बघा, ज्यावेळेस तुम्ही आता इथं ब्रश सुरुवातीला ब्रश पकडताना आपण हा सरळ पकडला, सरळ पकडताय, त्यानंतर हे इकडे क्रॉस करा. पहा सीपेक्षा हे असं एकदा ट्राय करून पहा. सरळ घेतली नंतर क्रॉस सोडायचं, सरळ लाईन घेतली नंतर क्रॉस सोडा. याच्यामध्ये ट्राय करा अगोदर, नंतर मग सी टाईपमध्ये घेऊ. एकाच ठिकाणी ठेवलं आहे आणि एकच वेळा मी कलर घेतलेला आहे, परत इथं रिपीट कलर नाही घेतलेला. सेम हे जे आत्ता आपण घेतलं आहे तीच पद्धत आहे. याच्यामध्ये अगोदर एक या साईडनं घ्यायचं, दुसरं सेकंड साईडनं घ्यायचं, दोन्ही पण. या साईडनं एक, दुसऱ्या साईडनं एक. शेप खूप मोठा घेऊ नका, छोटा घेतला तरी चालेल, फक्त प्रॅक्टिससाठीच आहे. दोन्ही पण.